नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲप्रॉन होल्डर्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण शिकणार आहोत ब्लडचे काही कंपोनंट्स जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत। त्या ब्लडच्या कंपोनंट्समध्ये आज आपण सुरुवात करणार आहोत। एक ब्लड म्हणजे नेमकं काय त्याचं एक ब्रीफ डिस्क्रिप्शन बघू। ब्लडच्या नंतर त्याचे कंपोनंट्सचं एक डिफरेन्शिएशन पाहू आणि त्याच्यानंतर एक 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 कंपोनंट जे आहेत आपण डिटेलमध्ये शिकायला सुरुवात करणार आहोत। तर आजचा पहिला कंपोनंट आणि त्याच्यासोबतचं जे आपलं ब्लडचं जे डिस्कशन आहे ते मी सुरू करणार आहे। आज आपण ब्लड अर्थ रक्त असा होतो। ब्लड म्हणजे रक्त। रक्त तुम्ही सगळ्यांना पाहिलंच असेल, कोणाला कधी ना कधी इंजुरी झालीच असेल। ब्लड हा लाल कलरचा असतो, रेड कलरचा असतो आणि ब्लडला हा रेड कलर कशामुळे येतो, कोणत्या घटकामुळे येतो, ब्लड लालच कलरचा काय आहे, हे जे पॉईंट्स आहेत, हे जे तुमच्या मनात क्वेरीज असतील, हे आपण डिटेलमध्ये तुमच्यासोबत मी डिस्कस करणार आहे। तर ब्लड हे काय आहे नेमका? ब्लड एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे। कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय? सिंपल साधं उदाहरण घेऊन सांगतो। कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय? स्किन आहे, स्किनच्या सगळ्यात वरच्या थराला आपण इपिथिलियल टिश्यू असं म्हणतो आणि ह्या इपिथिलियल टिश्यूच्या खाली कनेक्टिव्ह टिश्यू असते। काय कनेक्टिव्ह टिश्यू ह्या स्किनच्या खाली असतो कनेक्टिव्ह टिश्यू। कनेक्टिव्ह त्याला नावच दिलेलं आहे कनेक्शनवरून कनेक्टिव्ह टिश्यू असं नाव दिलेलं आहे। कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय प्रेझेंट असते? आता मला सांगा, घराला ज्यावेळेस घराचं बांधकाम करतात त्यावेळेस घर बांधते वेळेस त्याला कनेक्टिव्ह टिश्यू सारखंच आपण काय करतो, जे गज असतात, गज त्या सिमेंटच्या याच्या अगोदर त्याच्या खाली जे मिस्त्री आहेत ते गज आधारतात आणि त्याच्यानंतर वर सिमेंट टाकतात। का तर ते जे गज आहेत ना, त्या गजाला ते सिमेंट काय करते, आधेर करून ठेवते, पॅक धरून ठेवते। तसंच कनेक्टिव्ह टिश्यू जे आहे ते इपिथिलियल टिश्यू सोबत जे आहे ते आधेरिंग पोझिशन मध्ये असतो। तर कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये आधेर करण्यासाठी त्याच्याकडे फायबर्स आणि फायब्रोब्लास्ट जे आहेत ते असतात। मेन त्याच कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये जे मेन घटक आहेत ते आहे फायब्रोब्लास्ट आणि फायबर्स। तर हे जे ब्लड आहे याला आपण कनेक्टिव्ह टिश्यू तर म्हणतोच, पण ह्याला फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतो, कारण की ब्लड मध्ये जे आहे ते फायबर्स आणि फायब्रोब्लास्ट जे आहेत ते ॲब्सेंट आहेत। दुसरा मुद्दा, ब्लड मॅट्रिक्स। मला सांगा, तुम्ही कधी ना कधी हॉटेलमध्ये गेला असताल, हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही भाजी ऑर्डर करता, मग पनीर असो, काजू असो, कोणती पण भाजी ऑर्डर करता। ऑर्डर केल्यानंतर त्याची जी ग्रेव्ही बनते ना, ते मध्ये जे सामान असते ते सोडून द्या, त्याची जी ग्रेव्ही असते ते त्याचा मॅट्रिक्स असते, त्या भाजीचा जे मॅट्रिक्स आहे ते त्याची ग्रेव्ही आहे। तसंच आपल्या ब्लडची जी ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही जी आहे ती कुठं बनते? ती लिव्हरमध्ये आणि लिम्फोइड ऑर्गन्समध्ये बनते। मी लिव्हर तर तुम्हाला माहितीच आहे, लिम्फोइड ऑर्गन्स जे आहे तुम्हाला मी नंतर सांगतो डिटेलमध्ये। लिव्हर नंतर ब्लड जे आहे, ब्लडचा पीएच ला मराठीमध्ये सामू म्हणतात। ब्लडचा जे पीएच आहे ते किती आहे? 7.4 आहे। 7 म्हणजे स्लाइटली काय ते बेसिक आहे। 7च्या अगोदर जर पीएच बघितलं 0 ते 7 पीएच जे आहे ते ऍसिडिक असतो, 7च्या नंतर 7 ते 14 ते बेसिक असते। तसं हे काय 7.4 म्हणजे थोडंसं काय बेसिक आहे, अल्कलाइन आहे थोडंसं काय आहे, अल्कलाइन आहे। त्याच्यामुळं विचारला जातो डायरेक्टली नीट मध्ये क्वेश्चन विचारला जातो याच्यावर 7.4 एवढा पीएच आहे ब्लडचा। आणि हे जे पीएच आहे ना ब्लडचा, हे आर्टरीमध्ये जे आहे कंपॅरेटिव्हली व्हेन्स जास्त असतो। त्याच्यानंतर ब्लड 30 to 35% ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड। मला सांगा, एक पातेलं घ्या, पातेल्यामध्ये थंड पाणी घ्या आणि एक बकेट घ्या, बकेटामध्ये नॉर्मल पाणी घ्या जे की थंड नाहीये, आणि थंड पाण्याचं पातेलं आहे त्या नॉर्मल पाण्याच्या बकेटामध्ये जे आहे ते पातेलं, छोटंसं पातेलं ठेवून द्या। तर आम्हाला असं म्हणायचे की जे ब्लड आहे ते छोट्या पातेल्यामध्ये समजा ब्लड आहे जे की थंड आहे आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये त्या बकेटमध्ये जे आहे ते नॉर्मल फ्लुइड आहे। तर इथं कसं होते माहिती आहे का, इथं जे मध्ये जे पातेलं आहे ते पातेल्याचं मी बाजूचे जे लिक्विड आहे त्याच्यासोबत कंपॅरिझन करून सांगतोय। म्हणजेच मला असं म्हणायचं त्या पातेल्याचं जे व्हॉल्यूम त्यानं कव्हर केलेलं आहे, बकेटमधल्या लिक्विडनं जेवढा व्हॉल्यूम कव्हर केलाय त्या व्हॉल्यूमच्या 30 ते 35% आहे। छोट्या पातेल्यामध्ये जे ब्लड ठेवलेलं आहे त्या ब्लडच्या बाहेर आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड। ब्लड ज्या व्हेसलमधून वाहतो किंवा ब्लड ज्या सेलकडे जातं त्या पातेल्याला आपण सेल समजलं, तर सेलच्या बाहेर असल्यामुळे त्याला आपण एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड म्हणतो। तर ते टोटल एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडच्या ते किती आहे, 30 ते 35% आहे। तसंच ब्लड जे आहे आपल्या बॉडीमध्ये फक्त रक्तच नसून दुसरे सुद्धा लिक्विड असतात। तर त्या पूर्ण बॉडीमध्ये जेवढे लिक्विड आहेत त्याच्या 30 ते 35% सगळ्यात जास्त जे लिक्विड आपल्या बॉडीमध्ये जे प्रेझेंट असते ते आहे ब्लड। त्याच्यानंतर 7 ते 8% ऑफ बॉडी वेट। आपल्या बॉडीचं वेट समजा जर 100 किलो आहे, आपल्या बॉडीचं वजन 100 किलो आहे, तर 7 ते 8 किलो वजन हे फक्त आणि फक्त त्या माणसाच्या अंगात असलेल्या रक्ताचं असणार आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला काय बघायचं माहिती आहे का, ब्लड जो आहे हा प्रत्येक ह्युमन्स मध्ये किती असतो?
ब्लड प्रत्येक ह्युमनमध्ये किती असतो, प्रेझेंट असते. किती असते, 5 ते 5.5 लिटर. ब्लड नेमकं काम काय करते, ब्लडचं काम काय आहे मला सांगा. ब्लड कंपोनंट्स, आता तुम्ही समजा तुमच्या घरी जर पाईपलाईन असेल, शेतीमध्ये नेलेली, नदीमधून शेतीमध्ये नेलेली जर पाईपलाईन असेल, तर त्या पाईपलाईनमध्ये नदीचं जे पाणी आहे त्या पाईपलाईन मार्फत तुमच्या शेतात घेऊन गेले जाते. शेतात नेल्यानंतर ते जे पाणी आहे त्या पाण्यापासून काय केले जाते, अन्नधान्य जे आहे ते पिकवलं जाते. अन्नधान्याला समजा पाणी नाही भेटलं असतं, पाणी जर भेटलं नसतं तर ते अन्नधान्य जे आहे चांगल्या प्रकारे पिकलं असतं का, किंवा तुम्हाला बागायती शेती करता आली असती का, करता आली नसती. आणि जे हिरवं अन्नधान्य आहे किंवा जे गवत आहे हिरवं तुमच्या जनावरांना लागण्यासाठी, ते तुम्हाला तिथं उत्पन्न करता आलं नसतं. तसंच इथं पण आहे. इथं कसं आहे, ब्लडचं जे फंक्शन आहे, ब्लडमध्ये न्यूट्रिएंट्स असतात, जसं पाण्यामध्ये न्यूट्रिएंट्स असतात आणि ते तिकडं शेतीमध्ये घेऊन जातो, त्याच्यामुळं ते तिथं जे आहे हिरवा चारा निर्माण करण्यास मदत होते. तसंच ब्लड जे आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स असतात, त्याच्यामध्ये हार्मोन्स असतात, ब्लडमध्येच ऑक्सिजन असतो. सगळ्यात मेन घटक ब्लडमध्ये ऑक्सिजन असतो. प्रति 100 ml ब्लडमध्ये 20 ml जे आहे ते ऑक्सिजन. हा नीटचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. ब्लडचं फंक्शन काय, डिलिव्हर न्यूट्रिएंट्स, हॉर्मोन्स, ऑक्सिजन्स टू टिश्यू आणि डिलिव्हर करते काय, हार्मोन्स, न्यूट्रिएंट्स, ऑक्सिजन टू टिश्यू. पण ह्याच्यानंतर अजून काय करते ब्लडचं फंक्शन, आपल्या बॉडीमध्ये जे काही वेस्ट मटेरियल बनायले, बरोबर, ते वेस्ट मटेरियल जे आहे ते काय करते, किडनीपर्यंत घेऊन जाण्याचं काम आणि तिथून जे आहे एक्सक्रीट करण्याचं काम सुद्धा जे आहे ते ब्लडच्या माध्यमातूनच केलं जाते. एक्सक्रिशनमध्ये सुद्धा मदत करतोय. ब्लडमध्येच वेस्ट मटेरियल बनतात, ते वेस्ट मटेरियल ब्लड किडनीपर्यंत फ्लो करून नेतो आणि किडनीपर्यंत फ्लो करून नेल्यानंतर तिथं जे आहे त्याचं सेपरेशन केलं जातं आणि वेस्ट मटेरियल जे आहे ते बॉडीच्या बाहेर काढलं जातं.